नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचं आपल्या व्हिडिओचा पॉईंट आहे की थोडक्यामध्ये आपण आज का व्हिडिओ करतो हे पण सांगतो. तर कालचीच एक न्यूज होती की गडिंग्लज कागल या भागामध्ये काय व्हायला लागले, हळूहळू हुमणीचे जे की किडे आहेत किंवा खोडकीड बनवू आपण स्पेशली खोडकीड आणि हुमणीचे किडे काय झालेत आढळायला चालू झालेत, अशी काल परवाचीच न्यूज होती चॅनलवर. तर त्यामुळं मला असं वाटलं की आज आपण आपल्या एका प्रॉडक्टची तुम्हाला नक्की माहिती सांगणे गरजेचं आहे की जसा तुम्ही फायदा घेऊन तुमच्या पिकाचं जे होणारं जे नुकसान आहे ते कितपत म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही काय करू शकता, ह्याला कमी करू शकता. हा जो आपला प्रॉडक्ट आहे ॲक्च्युली हा ग्रपकिंग नावानं आहे. तर हा जो प्रॉडक्ट आहे हा थोडक्यामध्ये पहिला काय सांगतो की बऱ्याच शेतकरी बंधूंनी काय केले असेल की फिप्रोनिल कंटेंट जसं रिएजंट असेल किंवा केमिकल्सचं कदाचित फिप्रोनिल कंटेंटचं कोणतंही तुम्ही एखादं औषध वापरलं असेल. कशासाठी वापरतो आपण ते, तर कीटकांसाठी, जमिनीमध्ये मातीमधून कदाचित ते हुमणीसाठी असतं, खोडकिडीसाठी असतं. पण तरीसुद्धा आपल्या पिकामध्ये हुमणी ही कॉमनली आढळायला चालू झाली. त्याचं कारण म्हणजे काय की आपली जी माती आहे, पहिली गोष्ट म्हणजे मातीच आपली चांगली न राहिली आहे. ॲक्च्युली आपल्या मातीचा जो एक pH म्हणू, सामू म्हणू किंवा जी क्षमता आहे चांगली, तर ती आपल्या पिकांची हळूहळू मातीची जी आहे ती कमी व्हायला चालू झाली. आणि त्याच पद्धतीनं जे काही वातावरणामध्ये बदल आहेत त्या बदलामुळं सुद्धा हुमणी किडे, खोडकिडे हे जास्त आढळायला चालू होतात. आता बऱ्याच वेळा आपण काय करतो की ॲट द एंड म्हणजे ज्यावेळी आपल्याला हुमणी एखादी दिसते त्याचवेळी आपण काय करतो, त्याच्यावर एखादा उपाय करायला जातो. आणि त्याच्यासाठी उपाय म्हणजे काय, केमिकल आहे. कारण केमिकलने काय, केमिकल औषधाने काय होऊ शकतं की इन्स्टंटली तुमचे जे किडे आहेत ते मरू शकतात. ते डायरेक्टली किड्यावर मारलं तर ते किडे मरून जातात, बरोबर आहे. त्यामुळं आपण केमिकलचं म्हणजे सगळे शेतकरी काय करतात, केमिकलवर जास्त भर देतात. पण तेच नंतर जे करणं, आता बऱ्याच वेळा जर तुम्ही ऊसामध्ये बघितलं चांगलं तुमचं ऊस येईल, पण बऱ्याच वेळा हुमणी किड्यामुळं 40-50% जे आहे ते तुमचे जे ऊस आहे ते तोडून टाकू शकतात ते. आणि त्यानंतर वजनसुद्धा हलकं भरतं, पोकळ करत जातात पूर्णपणे तुमच्या पिकाला. ते थोडक्यामध्ये हुमणीचे किडे असतील, खोडकीड असेल. मग बऱ्याच वेळा मग आपण काय करतो की हां आता किडे आले तर आपण काय करतो, केमिकलमध्ये फवारणी करायला चालू कराल. कदाचित तुम्ही गड्ड्याला तुम्ही काहीतरी फिप्रोनिल टाकत जा, पण ॲक्च्युली ते कितपत ॲक्च्युली उपयोग होतो हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. की तुम्ही जर अभ्यास केला असेल बऱ्यापैकी किंवा हां मी हे किड्याला टाकलं आणि किडं किती कंट्रोल झालं, तर कदाचित तसं जे ॲन्सर आहे 40-50% लोकांचा असं ॲन्सर राहील की नाही, कंट्रोल झाला नाही. त्याचं कारण म्हणजे काय, तर हुमणी जी आहे ती आतमध्ये लपून बसते, खोडकीड जी आहे ती आतमध्ये लपून बसते. ही मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. केमिकल किंवा औषध कोणतंही तुम्ही चांगल्या प्रकारातलं आणा, पण ते केमिकल औषधांमुळं काय होतं की त्याची जी स्टॅबिलिटी असते किती असते, 5, 10, 15, 20 दिवस. हां जोपर्यंत पॉसिबल आहे, पाऊस पडला किंवा इतर केमिकलचं काही कंटेंट असं काही एक वर्ष, एक महिनाभर टिकून राहत नाही, लक्षात ठेवा. केमिकल औषधांचं बोलतो आहे मी तुम्हाला. तर त्याच पद्धतीनं आपण आपला प्रोडक्ट काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. आपलं प्रोडक्ट काय आहे, व्हर्टिसिलियम लेकॅनी, ब्युवेरिया बॅसियाना आणि मेट्रायझम ॲनिस्पोली. तर ह्या 3 EPN एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स म्हणतात ह्याला थोडक्यामध्ये. तर हे जे आपले 3 प्रकारचे जीवाणू आहेत थोडक्यामध्ये, फंगस जातीतले आहेत ॲक्च्युली, हे म्हणजे बुरशी आहे थोडक्यामध्ये. तर हे असे जीवाणू आहेत की जे काय करतात, खोडकीड असेल किंवा तुमचं हुमणी किडा असेल किंवा इतर कुठलंही सॉईलमधलं म्हणजे मातीमधलं कोणतंही किडा असू दे, तर त्याच्यासाठी काय करतात, भरपूर चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि त्या किड्याला काय करतात, थोडक्यात विषबाधा करून त्याच्या बॉडीवर वाढवून थोडक्यामध्ये मारून टाकतात ॲक्च्युली. तर हे मेन आपल्या ह्या प्रॉडक्टचं काम आहे. आता हा प्रॉडक्टचा सांगण्याचा पॉईंट काय आहे की आता बरेच शेतकरी काय करतील की हां फिप्रोनिल टाकायला चालू करतील किंवा जे काय असेल तुमचं. पण ॲक्च्युलीच तुम्हाला सांगण्यासारखं काय आहे की ज्यावेळी आपण केमिकलचं कंटेंट वाढवत टाकतो आहे आपल्या पिकाला, कदाचित तुम्हाला माहितीच आहे केमिकल आपल्यासाठी एक चांगला ऑप्शन हळूहळू नाही होणार आहे. तर त्या हिशोबानं ज्या लोकांना जास्तीत जास्त आपल्या म्हणजे आपल्या पिकामधील हुमणी किडे असतील किंवा खोडकीड असेल, तर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला व्हर्टिसिलियम लेकॅनी, ब्युवेरिया बॅसियाना आणि मेट्रायझम ॲनिस्पोली ह्याचं जे एक बुरशी आहे हे सगळ्यात बेस्ट तुम्हाला ऑप्शन असू शकतो. मागच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑब्झर्व केलं छत्रपती संभाजीनगरला, तर तिथं काय झालं होतं की आलं लावलं होतं लोकांनी बऱ्याच, आणि काय लागलं, वातावरणातले एवढे बदल होते लास्टच्या आल्याच्या सीझनमध्ये
की एकतर सड पण जास्त होती ती पावसामुळं आणि ऊन पण पडत होतं, पाऊस पण पडत होता आणि त्याशिवाय हुमणीकडे येत होते. आता बऱ्याच वेळा आपले शेतकरी काय करायला लागले की मळी आणून टाकणे, त्यानंतर शेणखत जास्त टाकणे, शेणखत न कुजवता टाकणे. तर ह्या प्रकारामुळे हुमणी किडे असतील किंवा खोडकिडे असतील, हे जे काही किडे आहेत ह्यांना काय मिळते, एक चालना मिळते, प्रोत्साहन मिळतं. लक्षात घ्या. म्हणजे एक तर पहिलं गोष्ट मी सांगतो तुम्हाला, जर हे टाळायचं असेल तर काय करायचं आणि आल्यानंतर किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्हाला आमच्या प्रॉडक्टचा फायदा कसा करून घेता येईल, तर ह्यासाठी तुम्हाला माहिती देतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेणखत वापरता ते ट्राय करा की 100% कुजलेलं शेणखत असावं ते. तर 100% कुजवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक तर तुमचं जे शेणखत आहे त्याच्यामध्ये तुम्ही जीवाणू टाका, डिकम्पोजर बॅक्टेरिया वापरा आणि त्याला डिकम्पोज करून सोडा. डायरेक्टली कोणीही शेणखत डायरेक्टली आपल्या शेतामध्ये आणून टाकू नका, ही सगळ्यात मोठी आपली चूक असते. त्यानंतर राहिली गोष्ट मळी असेल किंवा बऱ्याच वेळा म्हणजे मळी असेल तर मळी आणि शेणखत बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतो, हां मी 20 गाड्या टाकलं, 10 गाड्या टाकलं, माझा ऊस चांगला जायला पाहिजे, माझं अद्रक जास्त चांगलं यायला पाहिजे. पण आपलं चुकतं आहे कुठं, तर आपण त्याला डिकम्पोज न करता तसंच टाकून देतो आणि त्याच्यामुळं हुमणी किडे जे आहेत ते खूप चांगले वाढायला त्यांना मदत होते. हे लक्षात घ्या पहिली गोष्ट. त्यामुळे ट्राय करा की एकतर आपलं शेणखत असेल किंवा मळीचं खत असेल असं काही टाकत असाल तर त्याच्यामध्ये प्रक्रिया म्हणजे कुजवूनच त्याला टाका, जेवढं पॉसिबल आहे तुम्हाला तेवढं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की दुसरं तुम्ही एक ट्राय करू शकता की ज्यावेळी तुम्ही खतं टाकताय, स्पेशली भरणी असेल माती लावताना, त्यावेळी ट्राय करा की फिप्रोनिल कंटेंटवालं तुम्ही केमिकल 100% 4 किलो प्रमाणानं वापरायचं. तुम्हाला एका एकरासाठी 4 किलो प्रमाणानं औषधं वापरायचं आहे. त्याच्यानं सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी हुमणी प्रिव्हेंटिव्हमध्ये कंट्रोल करू शकता. आता बऱ्याच वेळा मी बघितलं की काही शेतकरी जे आहेत ते फिप्रोनिल कंटेंटचं कोणतंही कीटकनाशक वापरत नाहीत भरणीमध्ये. तर हे तुम्ही टाकणं खूप गरजेचं होतं. बऱ्याच वेळा आपण टाकत नाही त्याला. न टाकल्यामुळं काय झालं की जे किडे आहेत ते किडे नंतर तुमच्या केसमध्ये, तुमच्या पिकामध्ये येणार आहेत. तुम्ही कितीही ट्राय केलं, कारण वातावरणामधील जे बदल आहेत ते खूप जास्त पद्धतीने आता घडायला लागले. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं, कितीही टेम्परेचर झालं आहे. तर ह्या गोष्टींमुळे. त्याच्यानंतर आता आपल्या प्रॉडक्टबद्दल सांगतो तुम्हाला. तर आपला हा जो प्रॉडक्ट आहे, पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेतामध्ये तुमचं शेणखत टाकत असता त्याचवेळी 10 ते 15 किलो या प्रमाणानं तुम्ही काय करू शकता, तुमच्या शेणखतामध्ये ह्या प्रॉडक्टची पावडर जे असेल ते थोडंसं शेणखताला भिजवून तुम्ही त्याच्यावर मिक्सिंग करून तुमच्या शेणखताद्वारे हे प्रॉडक्ट तुम्ही टाकू शकता. शेणखताद्वारे टाकण्याचा फायदा काय होईल, तुमच्या पूर्ण शेतामध्ये सगळीकडं हा जो कंटेंट आहे, हा जो जिवंत बॅक्टेरिया आहे तो काय करेल, वाढून जाईल, तुमच्या पिकामध्ये मातीमध्ये पडून राहील. ज्यावेळी पाणी त्याला लागत राहील तोपर्यंत त्याची जी क्षमता आहे ती वाढत राहील, जीवाणू वाढतच राहतील. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय करू शकता की भरणीनंतरची जे काय तुम्ही खतं वापरला, भरणीची खतं झाली की त्याच्यानंतर तुम्ही ह्याचा मारा करायला चालू करू शकता. आता हे जे प्रॉडक्ट आहे हे 1 किलो पॅकेटमध्ये मिळतं. आता तुम्ही मला हे वापरायचं कसं आहे, तर थोडक्यामध्ये जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर 1 किलो प्रॉडक्ट तुम्ही काय करू शकता, हा ड्रीपने 1 किलो एका एकराला सोडू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर समजा ड्रीपच नसेल तर तुम्ही काय करू शकता, पाटपाण्यानं सुद्धा तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. आता ड्रीप असेल किंवा पाटपाणी असेल हे तर 2 ऑप्शन आहेत. पण ज्यांना असं वाटते की नाही आपल्या पिकामध्ये जास्तच हुमणी आहे, आता अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या प्रॉडक्टची तुम्ही आळवणीसुद्धा करू शकता. विचार करू नका की तुमचा ऊस किती मोठा आहे आणि छोटा आहे, पण तुम्हाला जर तुमच्या पिकाला वापरायचं असेल तर तुम्हाला ह्या औषधाची जी आळवणी आहे ती घेणं 100% कंपल्सरी आहे, जर तुम्हाला फास्ट तुमच्या पिकाला वाचवायचं असेल तर. अशा केसमध्ये आता लास्ट टाईम एकदा असं झालं होतं की एक शेतकऱ्यांनी याची आळवणी केली होती. त्याला सांगितलं, अर्जंट होतं त्याला, कारण त्याचा ऊस पडत होता, म्हणजे 7-8 कांड्यामधले 1-2 कांड्या त्याच्या तुटून पडत होते. त्याचं कारण म्हणजे हुमणी खाली धरली होती. अशा केसमध्ये आम्ही त्याला हा प्रॉडक्ट आळवणीसाठी रिकमेंड केला. तो माणूस 2 दिवस आळवणी करत होता. तो म्हटला, साहेब आता ऊस मोठा झाला आहे, ह्यात कोणी आळवणी करत नाही. पण आम्ही त्याला करायला लावलं होतं आणि त्याचा फायदा असा झाला की त्याच्यानंतर त्याच्या पिकाला हुमणीनं पकडलंच नाही. म्हणजे जिथं हुमणी होती ती तिथून निघून गेली. त्याचं कारण असतं, हे प्रॉडक्ट कसं काम करतं हे समजून घ्या. याच्यामधले जे वर्टिसिलियम लेकॅनी आहे आणि बिवरिया बॅसियाना आहे, हे जे आहेत 2, तर हे थोडक्यात विषारी घटक आहेत कीटकांसाठी, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्याच्यानंतर मेट्रायझियम ॲनिस्कोली जे आहे, मेट्रायझियम ही अशी बुरशी आहे की ती काय करते, ती तुमच्या कीटकाच्या स्किनवर पडते. पहिली गोष्ट म्हणजे स्किनवरच वाढ करायला चालू करते. स्किनवर वाढ केल्यामुळे काय होतं, एक अशी स्टेज येते त्या किड्याची की त्या किड्याच्या पूर्ण बॉडीमध्ये हे जे आपलं औषध आहे ते वाढायला चालू करतं.
फुगतं, त्यामुळे किडी फुगतात, हुमणी किडी फुगणार, त्याच्यानंतर तुमचं खोडकीड असेल तर खोडकीड पण तुमची फुगणार। तर अशा केसमध्ये काय होतं की किडे मरून जातात, बॉडी खराब व्हायला चालू होते त्यांची थोडक्यात। त्यामुळे आता तुम्ही म्हणाल हे खोडकिडीसाठी कसं उपयोगी आहे? आता खोडकिडीमध्ये बघा, जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर मी सांगतो ती माहिती बरोबर आहे का बघा। खोडकिडी ज्यावेळी तुमच्या पिकाला धरायला चालू करते ती स्टेज एवढी छोटी असते, ज्या शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची आळवणी केलेली नाही आहे किंवा त्यांनी स्किप केलं आहे त्याला कीटकनाशक, बरेच शेतकरी स्किपसुद्धा करत असतात की कीटकनाशक राहून गेलं एखादं आळवणी करायचं या फिर रिएजंट वगैरे वापरत नाहीत। तर अशा केसमध्ये काय होतं, जी खोडकीड असते ती एकदम छोटी असते, ती काय करते आपल्या पिकाला जी एक पानाचा जो गठ्ठा होत असते त्या पाण्याला थोडक्यात काय करते, होल मारते, होल मारून त्याच्या आत जाऊन बसते बघा। एवढीच असते, एकदम बारीक असते पहिल्या स्टेजला, सुईनं जसं होल मारून जेवढा किडा आत जाऊ शकते तेवढ्याच साईजची असते। आणि हळूहळू हळूहळू जे काही आपल्या पिकाचं जे काही एक शोषण करायला चालू करते ते आतल्या साईडला, त्यामुळे जो पिकाचा गाभा असेल किंवा जे फ्रेश हिरवापणा असेल तर ते खायला चालू करतं आणि त्याची काय होते, जेवढं ते खाईल तेवढं त्याची बॉडी वाढत जाते आणि ते परिणामी काय होतं, हुमणीच्या साईजचं हळूहळू मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते। जर तुम्ही कीटकनाशक किंवा जर हे प्रॉडक्ट तुम्ही वापरलं असतं तर ते मातीतून पास झालं नसतं, थोडक्यामध्ये लक्षात घ्या। पण बऱ्याच वेळा आपण शेतकरी काय करतोय की किडे आल्यानंतर आपण तसं प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण 10,000चं औषध घालणार, पण आधी आपण 100 रुपयाचं औषध वापरायची आपली इच्छा नसते। त्यामुळं प्रिव्हेंटिव्हमध्ये नेहमी तुम्ही आमचा हा प्रॉडक्ट वापरू शकताय। तर थोडक्यामध्ये हे तुम्ही आळवणीसाठी वापरू शकताय, ड्रिपनं वापरा, पाटपाण्यानं वापरा, कसं वापरायचं वापरा, 3 ऑप्शनने तुम्हाला। तर हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही तुमचं जे काही हुमणी किडे आहेत ते बऱ्यापैकी कंट्रोल होते। बऱ्याच वेळा मी असं पण बघितलं की शेतकरी फक्त मेट्रायझम ॲनिसोप्लिस वापरत आला आहे। बऱ्याच वेळा काय होते, हुमणी कंट्रोलसाठी नुसता मेट्रायझम सिंगली काम करत नाही। तर हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तुम्ही नुसता मेट्रायझमनं नुसता सिंगली कंट्रोल होतं अशातला भाग नाही आहे, कारण त्याला वेळ लागू शकतो आहे। त्यामुळे व्हर्टिसिलम लेकॅनी आणि बिव्हेरिया बॅसिया आहे ना, ह्याची जोड खूप ह्या प्रॉडक्ट किंवा ह्या किड्यांसाठी खूप गरजेची आहे की त्याच्यानं ते किडे जे आहेत ते आपली भरपूर लवकर काय करू शकतात, मारली जाऊ शकतात। त्यामुळं तुम्ही ही गोष्ट न विसरता व्हर्टिसिलम लेकॅनी, बिव्हेरिया बॅसियाना आणि मेट्रायझम ॲनिसोप्लिस याचा प्रॉडक्ट तुम्ही कंपल्सरी वापरलाच पाहिजे। आता बऱ्याच वेळा काय होते की लोक काय करतात, डायरेक्टली हा जो प्रॉडक्ट आहे तो काय करतील, पाण्यात टाकतील। बरेच लोक वॉटर सोल्युबल घेतील, कारण कोणी डेक्स्ट्रोज बेसमधलं घेईल, कोणी लिक्विड बेसमधलं घेईल। तर लिक्विड आणि पावडर ह्याच्यामध्ये काही विशेष खूप डिफरन्स नाही आहे, मी सांगतो ते सजेशन किंवा त्या साईजनुसार एक कॉन्सन्ट्रेशनवर तुम्ही वापरू शकता। पण बऱ्याच वेळा लोक काय करतात, एका एकरासाठी फक्त 1 लिटर बॉटल वापरतात, तर हे साफ चुकीचं आहे। कोणतंही जीवाणू खत जर वापरत असाल तुमच्या 1 एकराच्या क्षेत्रासाठी तर कमीत कमी कंपल्सरी तुम्ही 2 लिटर वापरलंच पाहिजे, हे तुम्ही लक्षातच ठेवा। भलेही कोणतेही कंपनीचं प्रॉडक्ट असो आणि कुणीही असो, कारण लिक्विडमध्ये एवढ्या प्रमाणात जीवाणूची संख्या नसते। त्यामुळे पावडर बेसमधले जे प्रॉडक्ट आहेत तेच तेवढंच तुम्ही 1 किलोच्या प्रमाणानं वापरू शकता। बरेच काही लोक सांगतील तुम्हाला की 500 ग्रॅमच वापरा, 200 ग्रॅम वापरा, 200 ग्रॅमपर्यंत पण सुद्धा पॅकेट आहे, पण 200 ग्रॅम हे चक्र आहे, कारण तुम्ही ते एकदा वापरल्यानंतर तुमच्या पूर्ण शेतातलं हुमणी जाईल अशातला भाग नाही आहे। त्यामुळे कमीत कमी माझ्या हिशोबानं कोणतंही, कदाचित तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरा, पण कमीत कमी 1 किलो प्रॉडक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये कंपल्सरी वापरलाच पाहिजे। आता त्याच्यामध्ये बघा की बऱ्याच वेळा लोक काय करतात की प्रॉडक्ट वाढवण्यासाठी गूळ आणि बेसन करतात। आता ते खरोखर कितीपत चांगलं आहे हे तुम्हाला सांगतोय। तर जर तुम्हाला खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाला वाचवायचं असेल तर तुम्हाला बेस्ट आयडिया सांगतो, 20 लिटर पाणी घ्या, 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ आणि अर्धा किलो किंवा 1 किलोपर्यंत तुम्ही बेसन पीठ टाकू शकता। 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला हे सोल्युशन तयार करायचं आणि त्याच्यामध्ये आमचा हा एक पुडा टाका आणि 2 दिवस त्याला तसंच भिजवत ठेवा। आधीमध्ये त्याला काय करा, मिक्स करा, काठीनं असं शेक करा आणि त्याच्यानंतर काय करा, बरोबर 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्ही हा प्रॉडक्ट जो आहे तो ड्रिपनं सोडा, पाटपाण्यानं सोडा, आळवणी करा, काही करा, हा तुम्ही प्रॉडक्ट अशा पद्धतीने वापरला पाहिजे। सायंटिफिक रिझन आहे याला की गूळ आणि बेसन वापरल्यानंतर ही जे बॅक्टेरिया हे काय होतं, ह्याची जी संख्या आहे ती डबल ट्रिपल होणार आहे, अजून जीवाणूची संख्या वाढणार आहे। ह्या पद्धतीनं तुम्ही हा प्रॉडक्ट वापरला पाहिजे। त्यामुळं जर तुमच्या पिकामध्ये जर हुमणीसारखे किंवा खोडकिडीसारखा जर प्रॉब्लेम वाचवायचा असेल, होऊ द्यायचा नसेल, तर तुम्ही हा प्रॉडक्ट जे EPN फंगस आहे ही कंपल्सरी तुम्ही वापरलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या। नुसता केमिकल वापरून तुम्ही बऱ्यापैकी हुमणी कंट्रोल नाही करू शकत। अजून एक सांगण्यासारखं म्हणजे की ज्या ज्या किड्यांना हे औषध त्यांच्या बॉडीवर लागेल
तर ते जेवढ्या साईडनं बाकीच्या किड्यांना टच करत जातात किंवा सोबत चालत असतात, मातीमध्ये फिरत असतात, फिरताना जेवढ्या किड्यांना लागेल तेवढे किडे जे आहे ते मरायला चालू होतात. आता बऱ्याच वेळा शेतकरी काय करतो की एकदा प्रॉडक्ट हा वापरतो, पण हा प्रॉडक्ट जर तुम्हाला हुमणीचा जर प्रादुर्भाव ऑलरेडी चालू झाला असेल तर लक्षात घ्या, कमीत कमी 3 वेळा तुम्ही हा प्रॉडक्ट वापरला पाहिजे. आणि जर तुमच्या पिकामध्ये नसेल हुमणी, प्रिव्हेंटिव्हमध्ये वापरत असाल तर तुम्ही एकदा दुसऱ्यांदा वापरला तरी काही हरकत नाही आहे. पण जर तुमच्या पिकामध्ये प्रादुर्भाव चालू झाला असेल तर कमीत कमी 3 वेळा हा प्रॉडक्ट वापरा. एकदम न वापरता काय करायचं आहे, तुम्हाला 15-15 दिवसाचे टप्पे ठरवायचे आणि तेवढ्या टप्प्याने तुम्हाला हा प्रॉडक्ट वापरायचा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खूप जास्त नाही, 30-40% जी हुमणी आहे, ऑलरेडी जी मोठी हुमणी आहे त्याला काय होईल, हे अटॅच होईल आणि त्यांना काय करेल, मारून टाकेल. हे काम करतं जवळपास एक 8 ते 10 दिवसामध्ये. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही हे प्रॉडक्ट वापरता त्याच्यानंतर 3ऱ्या दिवसापासून ह्याची ॲक्टिव्हिटी चालू होते. 8-10 दिवसानंतर बऱ्यापैकी ॲप्लिकेशनमध्ये हुमणीला हे अटॅच व्हायला चालू होतात आणि हुमणीला मारायला चालू करतात. हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळा ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट कसा येतो हे सांगतो तुम्हाला, की नुसता किडे मरणे हे आपल्या प्रॉडक्टचा रिझल्ट नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे तर तुमच्या बेडमध्ये किडेही आढळणार नाही, हे सुद्धा तितकंच 50% ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट आहे. आम्ही असं ऑब्झर्वेशन केलं की ज्यावेळी बेडमध्ये आपण वरून ड्रिपनं ह्याला सोडतो तर तेवढ्या भागामध्ये हे जे किडे आहेत हे आढळत नाहीत. ते काय करतात, दुसऱ्या साईडला पळून जातात थोडक्यात. त्यांना ज्यावेळी लक्षात येतं की बाबा हा ह्याच्याने आम्ही मरायला लागलो थोडक्यात, तर तिथं ते जाणवायचं कमी होतात, डायरेक्टली बेडच्या साईडला पळून जातात. बेडच्या साईडला गेले की आपली जी पिकाची जी मुळं आहेत ते सोडून देतात खायचं. लक्षात घ्या, म्हणजे हा सुद्धा एक रिझल्ट आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, हे जे प्रॉडक्ट आहे ते वापरून तुमच्या पिकामध्ये हुमणी आणि खोडकिडी ह्या दोन्ही प्रकारच्या कीटकांचा म्हणू आपण किंवा किड्यांचा आपण बंदोबस्त करू शकता.